पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय गो अहो काय करतो बाहेर ये काय हे काय हो नुसते आरडत राहतात काय झाला काय झाला काय झाला काय सगळ्यांका सगळा तू सांगते मग तुका कोण सांगतला ही झाडू बघ कशी पडली आती लक्ष्मी माती हा मग ते का पाय लागलो मगे ह्या सांगू मका घरातून हय बोलेला तुमका दिसली ते वाईट जरा बाजू उचलून ठेव घेऊ नाही बाबा मी उचलते ना बघ 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 कसा माझा परगुणाचा असा ता हा कशी झाडू नेऊन व्यवस्थित जाग्यावर ठेवल्यान उद्या लगीन झाला की नाही तर दुसऱ्याच्या घराचा भला करीत लक्ष्मी नांदात त्याच्या घरात लग्न करूचा म्हटला तर लक्ष्मी लागताच ना त्याचा काय होय गो काहीतरी करू काय तो आपल्या जमिनीचा तुकडा असा ना तो ठेवूया काहीतरी काय करूची गरज नाही मी काय त्या बरोबर सोय करते काय करणार आहेस तू बघत रवा मी काय करता ता काय करायचं आता नेने काका पण खूप संतापले होते कोर्टात खिचित म्हणत होता ना बघू ना आपण पण दत्ता आता डोक्यात राग घालून काही उपयोग आहे का अरे मग करायचं काय दादा हे बघ हे प्रकरण ना आपल्याला नीट हाताळलं पाहिजे हा कारण जे काय झालंय ते खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे मग आता त्या नेण्याकडे जाऊन त्याची विनवणी करायची काय अरे त्याचा पण काही फायदा नाही होणार आता हो आता त्यांना समजवणं सुद्धा अवघड होऊन बसलंय कित्याक समजून काढायची सरळ जाऊन पुन्हा तेच मग करायचं काय मग फक्त त्या नेण्याचा चेहरा दिसतो हा. कसं बोलून गेलो दत्ता त्यांचा संताप झाला रे आणि आपला काय होता आपण काय बर्फाच्या लादून डोक्यावर ठेवून बसलेलो आहोत काय दत्ता मला कळतंय रे पण आता जर काय करायचं असेल ना तर ते कायद्यानेच करायला हवं त्यांच्याकडे कायदा आहे रे आपण जर कायद्याच्या विरोधात गेलो ना तर आपणच अडचणीत येऊ कळतंय का करेक्ट आहे दादा हा मला पण हेच म्हणायचं जे काय करायचं आहे ना ते लिगली केलं पाहिजे अरे पण कागदाचा काय करायचा खैसून आणायचा कागद येस आपण लिगली करायचं म्हणतोय ना मग अप्लाय केल्यावर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळू शकतात ना हे हो हे तर लक्षातच नाही आलं म्हणजे सगळं होईल काय हो दादा मी काय करतो मी तालुक्याला जातो आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसाठी अप्लाय करतो शाबास बरं झाला काहीतरी मार्ग सापडलो हो फिरो फिरो सगळीकडे फिरो पूर्वा
अभ्यास करू बसतोस काय? हो जरा वाईट चहा ठेवशील? हो देते. माधवाकडे अभिरामाक पण दे. हो. अभिरामा तू उद्याच तालुक्यात जा आणि ते पेपर बघ. डोक्याचा ताप तरी कमी होईल. कितीही झाला तरी आता डोक्याचा ताप काय कमी होणार नाही. सरिता, आता उद्या अभिराम तालुक्याला जाऊन सगळं काम करणार आहे. हा, ही कोर्ट कचेऱ्यांची कामं होतील हो, पण घरात जा चालला हा त्याचा काय? घरातलो गॅस संपलो हा तरी पाणी तापत होत. काय म्हणायचं हे का? घरातल्या वस्तू नाहीशा होतात, काय करायचा? माझं पण घड्याळ चोरीला गेलंय, सापडत नाहीये. झाला, बघितलास? ह्या सगळ्याचा विचार करा आणि काय ते एकदाच निस्तरा. परत परत त्रास नको. काय निस्तरायचंय? निलिमा, काही प्रॉब्लेम्स आहेत का? ऐकलेत मी सगळे प्रॉब्लेम, पण त्या सगळ्यापेक्षा आता आईंची तब्येत जास्त महत्वाची नाहीये का? काय खास माका वाटता त्यांका काहीतरी दिसता. काहीतरी कित्याक बडबडतील? त्यांका दिसता आपल्याक नाही दिसत. त्यो बोलतात. सरिता, हा मानसिक आजार आहे. म्हणजे काय? म्हातारी कियाड लागलेला असं म्हणू काय? दत्ता, भाऊजी, मानसिक आजार म्हणजे वेड लागणं एवढंच नसतं. आईंना या सगळ्याचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांनी काहीतरी एखादी आकृती किंवा एखादी व्यक्ती निर्माण केलेली आहे आणि त्या त्यांच्याशी बोलत असतात. मे बी स्क्रिझोफेनिया. अरे म्हणजे तो एक मानसिक आजार आहे, त्यात परत ही परिस्थिती. म्हणूनच त्यांना उपचाराची गरज आहे, कारण हा सगळा मनाचा खेळ आहे आणि मनाचं गणित 2 × 4 असं म्हटलं की सॉल्व्ह होत नाही. त्यासाठी ट्रीटमेंट करावीच लागेल. आलोच मी. एकदा फोन कट केल्यावर ना माणसाला कळायला पाहिजे की पुढची व्यक्ती कामात आहे. तुमचा राग अजून गेला नाहीये का? हे बघ देविका, मी अभ्यास करतोय. परीक्षा जवळ आली आहे माझी. कधी आहे परीक्षा? लवकरच आहे. 2 मिनिटंही वेळ नाही. एक एक सेकंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे देविका. ठेवतो मी फोन. मी आग्रह नाही करणार. तुमचा गैरसमज कधी ना कधी दूर होईल, पण वाईट मात्र याचं वाटतंय की तुम्ही आधीसारखे भेटत नाहीत, बोलत नाहीत, फोनही करत नाही. खरंच माझं एवढं चुकलंय का हो? देविका प्लीज, मला वेळ नाहीये बोलायला. आपल्या माणसांसाठी वेळ काढावा. त्यापेक्षा ना कुठलं काम महत्वाचं आहे ते बघावं आणि त्यासाठी वेळ काढावा. माझं तुमच्या आयुष्यात काहीच महत्व नाहीये का? आपण उद्या भेटूयात. वेळ नाहीये मला. थोडासा. अजिबात वेळ नाहीये मला. वेळ काढूही शकणार नाही. नाही. तालुक्याला जायचंय उद्या. कशासाठी? प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायचे, त्यासाठी अप्लाय करायचे. कसली प्रॉपर्टी? कसले पेपर? सगळ्या गोष्टी काय सांगायची गरज आहे का तुला? आपलं लग्न होणार. हे बघ, मला वेळ नाहीये बोलायला. ठेवतो मी फोन.
कागद नाही होय. काय रे कुळ्या दत्ता भाऊ काय चाललं? मी ता विसरलोय. वर चाललंस? वर वर चाललंय. वर किती चाललं? वर असंच असंच चाललंय मी. दत्ता भाऊ. सुषमा सुषमा. काय रे पांडू, काय झाला? काय काय मग हाय किती इलस? ता माका काय माहित. आणि या हातात काय हा? हा हे कागद होते ना, त्याचे फाडलेले होते, सगळे तुकडे झाले होते, ते घेऊन इलंय. घे घे तुका घे. यो पण घे. पांडू हा लय चांगला काम केलंस. माका माहित हा, मी वाईट काम करत नाही, करूची नसतात ना ती. वय पण ज्यांनी ती केलेली हत त्यांका एक ना एक दिवस त्यांच्या पापाची फळा भोगूक लागतली. ता माका माहित हा. तू हाय थांब. हे घे पैसे. एवढे पैसे घे. नको माका, हत माझ्याकडे. मग काय देऊ? काय नको. बरं पांडू माका सांग, तू हे कागद माका दिलस या कुणाक माहित नाही ना? हा नाही नाही नाही. सुषमा तू आता काय करणार या कागदाचा? तू बघच आता मी काय करतोय ते. बघतोय. आता जा. आता जाऊ, नंतर बघायचं. जातोय, नंतर बघूचा. काय रे काय गेला होतास? तानावर सुषमा सुषमा सुषमाकडे गेले होते. मेल्या त्याच्याकडे किती गेलस? त्या देवचा होता ना ते का काय ता, हा ते फाटलेले कागद होते ना, ते देवचे होते. खायचे कागद? तर नाही का पाऊस पडलो कागदात होतो, सगळं असं पाऊस, ते कागद देवचे होते. काय ते कागद तू सुशल्याक नेऊन दिलस? मेल्या तुका कायच कळत नाही काय? ते कागद त्याका किती नेऊन दिलस? का माका काय माहित. खुळो तो खुळो कधी सुधारणार नाहीस. आई काय झालं? यो हयसला खाता आणि ते कागद सुशल्याक देऊन इलो. आई अगं त्याला काय कळतंय? कागद नेऊन देऊचा बरा कळला. मेल्या निघायसून जाते. बाय माझे ते कागद आता त्या सुशल्याक मिळाले. यमुने हा तू देवघरात गेलाय होतेस काय? छे बाय मी किती जाव? असा कसा झाला? मी प्रसादाची वाटी ठेवले होते आणि आता पूर्वक बघूक सांगितलंय तर वाटी खय नाही. हा तुम्ही थयच ठेवलेलास ना वाटी? मग नाहीतर खय ठेवू? तसं नाही, पण तुमच्या डोक्यात काय कमी ताप हा? ठेवला असेल खय तरी. नाही गो माका चांगला आठवता, मी थयच ठेवलंय वाटी. मी नाही बाबा हात लावू कशा, आणि तशी सवय पण नाही माका. मग खय गेली वाटी? देवाजवळची वाटी पण आता जागेवर रवत नाही, काय म्हणायचं एका? माधव माधव काय झालं? माझी सोन्याची चेन सापडत नाही. चेन सापडत नाही? नीट बघ ना कुठे ते. सगळीकडे बघून झालंय. अगं मग कुठेतरी ठेवली असेल, आठवून बघ नीट. मला चांगलं आठवतंय, मी माझी चेन ह्याच्यात ठेवते, पण आता ती सापडत नाही. ह्याच्यात? इथे का ठेवायची ती?
मी रोज इथेच ठेवते, तेव्हा काही नाही ना झालं. मग थांब, मी बघतो सापडे. काही उपयोग नाहीये शोधून. आपल्या रूम मध्ये चेन नाहीये. हा? कुठे गेली असेल? लई चमकता है ना. सरिता, काय गो डोका खात लावून किती बसलं? माका तर काय सुधरत नाही आता. काय झाला? अहो, मी प्रसाद ठेवलंय होते, तो खय गेलो काय माहित. आणि पूर्वाचा घड्याळ ता पण सापडत नाही. हा काय हा? माधवा, हा? काय झाला? दत्ता, मला काहीच कळत नाही रे. काय झालं पण? अरे निलिमाची चैन हरवली आहे, कुठे सापडतच नाही. काय ठेवलेली? वरच ठेवलेली, पण घरातलं कशाला कोण घेऊन जाईल? सगळीकडे शोधलं तिने, हैराण झाली आहे निलिमा. भाऊजी, घरातल्या लय वस्तू जाग्यावर नाही होत. हा पण तसाच काहीतरी झाला असणार. म्हणजे भाऊजी, एकच वस्तू नाही घरातून गेली. हा पूर्वाचा घड्याळ पण असाच गेला, अजून सापडूक नाही. मग घरात चोरी? या चोरीचा नाही, हा भलताच काहीतरी. अरे पण मग काय गो, कोणी पाठवला तुका? चुलत्यान पाठवल्यान? सरिता, जास्त बघ कसा. जा, सुरीतला लाकूड घेऊन ये. जाळून टाकते हे का, संपून टाकते. आहे अभिराम, अभिरामा. हा दादा, हे बघ निघतोच आहे मी. अभि काका, हा. कुठे निघालायस? तालुक्याला चाललोय. अरे माझं पण एक महत्वाचं काम होतं, करशील प्लीज? पूर्वा, आज त्याका जमूचा नाही. हो पूर्वा, जरा महत्वाचं काम आहे. बरं ठीक आहे. बरा, काय कागद लागणार होता ते घेतलंस? हो, सगळे पेपर्स घेतलेले आहेत मी. हे कशाला? नाही नाही, आहेत माझ्याकडे आहेत. अरे पाकिट विसरलो. पूर्वा, आज जाऊन आणशील? हो आणते. अभिराम भाऊजी, हा. काय चाललास? तालुक्याला चाललेला हा, आणि आता तू मोठ्याने काही बोलू नको. आज सुशल्या आहे घरामध्ये, त्या का कळला तर ते नेण्यात कळवतंय. काय हा तालुक्यात? त्या कागदपत्रांचा काय? हो वहिनी, त्याच कामाला चाललोय मी. हा, जावा जावा. अभि काका, आत पाकिट नाहीये. काय? पण मी स्वतःच आत ठेवलं होतं ते. अरे पण मी सगळीकडे बघितलं. अभिराम, तू बघून ये एकदा. झाला, आता ह्यांचा पाकिट पण गेला. पूर्वा, तू नीट बघितलंस ना? हो बाबा, अभि काका पाकिट काढून टेबलवरच ठेवतो, तिथे नाहीये. काय रे, सापडला नाही? नाही.
काही पडला नाही ना? सकाळीच तर बघितलं मी. मग असा कसो गेला? कळता हा माका सगळा. ह्यो वस्तू सगळ्यो खय जातात. घरातली लक्ष्मी जाता आणि दुसरीकडे जाऊन पोचता. असाच होता. आपल्याकडचा सामान जाता आणि दुसरीकडे जाऊन पोचता. तुमच्या चुलत्याचाच सगळा कारस्थान हा. त्यांका काय बघवत नाही. हैसून सगळा जाता आणि त्यांच्याकडे भरभराट व्हायत असत. हे काय नवीन आता? दादा 5,000 रुपये होते त्यात. मला कुठेही नाही जायचं. मी नाही जाणार तालुक्याला. अबे त्याचा होता. काय चांगलं हो केला की काहीतरी मध्ये येता. जा होता ना त्या चांगल्यासाठीच होता. पैसे कपाटात ठेव. किती आहे? 5,000 रुपये. तुझ्या लग्नात उपयोगी पडतील. राहू दे.